मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज नाव ज्यांना आपण अनेक मालिकांमधून पाहिलंय त्या म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर. पण आज त्यांनी प्रवीण तरडेंबद्दल असा काही खुलासा केलाय की ऐकून इंडस्ट्रीतही चर्चा सुरू झालीये. नेमकं काय म्हणाल्या त्या? चला जाणून घेऊया. सविता मालपेकर एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. सविता मालपेकर यांनी शिवा मालिकेत बाई आजीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. नुकत्याच त्या प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 मध्ये दिसल्या. आज त्याच सविताताईंनी प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांच्यासोबत काम करतानाचा आपला अनुभव मांडलाय. प्रवीण तरडेंबद्दल इंडस्ट्रीत नेहमी 2 गोष्टी बोलल्या जातात. एक म्हणजे ते प्रचंड कष्टाळू आहेत आणि दुसरं म्हणजे ते सेटवर शिव्या देतात. पण ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी यावर जो खुलासा केलाय तो ऐकून अनेकांचे डोळे उघडतील. सविताताई स्पष्ट म्हणतात, प्रवीण ओरडतो हे मान्य आहे, पण तो दिग्दर्शक आणि लेखक दोन्ही आहे. लेखकाने पाहिलेलं स्वप्न पडद्यावर उतरवण्यासाठी तो वेड्यासारखी मेहनत करतो. निर्मात्यांचे पैसे आणि कामाची जबाबदारी याचं दडपण त्याच्या डोक्यात 24 तास असतं. सविताताईंनी तर प्रवीण आणि स्नेहल या जोडप्याला कोणाचीही दृष्ट लागू नये असं म्हटलंय. दिग्दर्शकाचा हा वेगळा पैलू तुम्हाला कसा वाटला? कॉमेंटमध्ये सांगा आणि अशाच मनोरंजनाच्या ताज्या आणि सस्पेन्स अपडेट्ससाठी डेली ड्रामाला आजच सबस्क्राईब करा.